नमस्कार मित्रांनो, आज आपण ऑप्शनल सब्जेक्ट वैकल्पिक विषय जो MPSC UPSC परीक्षेमध्ये डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे हा एक वैकल्पिक विषय म्हणून सिलेबसमध्ये नमूद असतो. सध्या UPSCच्या परीक्षेमध्ये ऑप्शनल सब्जेक्ट आहे, परंतु MPSCनं 2025 पासून वैकल्पिक विषयाची सुरुवात करण्यात येणार आहे असं सांगितल्याप्रमाणे MPSCसाठी 2025 पासून वैकल्पिक विषय असेल तर वैकल्पिक विषयाला कसं चॉईस करायचं आहे, ऑप्शनल सब्जेक्ट याचं नेमकं काय महत्त्व आहे, ऑप्शनल सब्जेक्ट काय असतो, याच्याबद्दलचं काय रोल असेल मुख्य परीक्षेमध्ये, UPSC MPSC मध्ये काय फरक असेल, ऑप्शनल सब्जेक्टची भूमिका काय असेल, त्याच्याबद्दलचं महत्त्व काय आहे, कोणतेही विद्यार्थी डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न म्हणल्यानंतर ऑप्शनल सब्जेक्टबद्दल का एवढे सिरियस होतात, ऑप्शनलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काय करायला पाहिजे, काय काय करणं चुकीचं आहे, त्याची तयारी कधीपासून करायला पाहिजे, कुणी करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला मिळणार आहेत. आणि म्हणूनच या विषयाचा मुख्य टॉपिक घटक हा आपण वैकल्पिक विषय असा ठेवलेला आहे. तर वैकल्पिक विषय आता सध्या जसा UPSC मध्ये आहे आणि तो तसाच 2023च्या मुख्य परीक्षेसाठी लागू करण्यात आलेला होता 2022 मध्ये MPSC कडूनही. परंतु सिलेबस पुन्हा रद्द झाल्याने 2025 पासून लागू केला जाईल असं आयोगानं नमूद केलेलं होतं. त्याप्रमाणे MPSCचा आत्ता जो सिलेबस ऑलरेडी येऊन गेलेला होता, हा सिलेबस UPSCला जो सिलेबस आहे जसाच तसा वर्ड टू वर्ड शब्द ना शब्द कॉपी पेस्ट करून MPSC मुख्य परीक्षेला ॲड केलेला होता आहे. तर MPSC मुख्य परीक्षेमध्ये ॲड केलेल्या सिलेबस सोबत महाराष्ट्राचा अतिरिक्त सिलेबस त्या प्रत्येक टॉपिकमध्ये ॲड केला होता. म्हणजेच UPSC जशाच तशी करा आणि प्लस MPSCचा महाराष्ट्राच्या रिलेटेड अतिरिक्त अभ्यास करा असा अभ्यासक्रम MPSCनं सुरू केला होता, जो अभ्यासक्रम आता 25 पासून सुरू होणार आहे. आणि या पद्धतीने MPSC मध्ये जो पॅटर्न UPSCचा अंमलात आणला जातोय त्यामध्ये 1750 मार्काची मुख्य परीक्षा असणार आहे. यामध्ये 1250 मार्कांचं GS असणार आहे, GS बद्दलचा पाठ. तर 500 मार्काचा ऑप्शनल असणार आहे. वैकल्पिक विषय 500 मार्काचा असणार आहे आणि या 500 मार्काच्या तयारीसाठीचं विशेषत्व काय आहे हे आपल्याला जाणून घेणं खूप जरुरी आहे. कारण GSच्या तुलनेमध्ये ऑप्शनलचं इम्पॉर्टन्स हेच या विषयाचं वैशिष्ट्य आहे. कारण 1250 मार्कापैकी 500 मार्काचा ऑप्शनल असेल तर आपल्याला हे विचारात घेणं गरजेचं आहे, वैकल्पिक बद्दलचं इम्पॉर्टन्स नेमकं काय आहे, वैकल्पिक विषयाचं महत्त्व काय आहे. तर त्याचा डायरेक्ट अर्थ हा निघतो, मुख्य परीक्षा जी 1750 मार्काची आहे, या 1750 मार्कापैकी 1000 मार्कांचं GS आहे, ज्याचे 4 पेपर आहेत. म्हणजे 250 मार्काचे 4 पेपर आहेत. दुसरा आहे 250 मार्काचा एसेचा पेपर आहे. आणि तिसरा आहे 500 मार्काचा वैकल्पिक विषय, ऑप्शनल सब्जेक्ट ज्याला आपण म्हणतो, हा ऑप्शनल आहे. ऑप्शनलमध्ये 2 घटक असणार आहेत. याच्यामध्ये 2 पेपर असणार आहेत. ते पेपर 1 असणार आहे आणि पेपर 2 असणार आहे. हे दोन्हीही 250 मार्काचे असणार आहेत. आता इमॅजिनेशन करून पहा, ते मग MPSC साठी करून पहा की UPSC साठी करून पहा. जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न प्रमाणे UPSC MPSC ला तयारी करत आहात 2025 साठी, तर तुम्हाला तशी ॲड नोटिफिकेशन पाहायला मिळणार आहे डिसेंबर 2024ला. नोव्हेंबर किंवा डिसेंबर दरम्यान
24 मध्ये ॲड येईल, जी 25 मध्ये एक्झाम होईल. आणि जी ॲड येणार आहे त्यासाठी इथून पुढे बरोबर 1 वर्षाचा कालावधी आहे. 1 वर्षाचा कालावधी 12 महिने आहेत आणि 12 महिन्यामध्ये तयारी करायची आहे 1750 मार्काची. म्हणजे आपण कल्पना करू शकतो ऑलमोस्ट 100 ते 150 मार्काचा सिलेबस दर महिन्याला प्रिपेअर करावा लागेल. म्हणजे 25 जरी लांब वाटत असला तर तयारी करण्याच्या दृष्टिकोनातून तयारीचा टाइम किती आहे याचा एक्झॅक्ट टाइम तुम्हाला समजेल आहे. याप्रमाणे जीएस बद्दल काय करायचं हे आपण नंतर पाहूच, पण जीएस पेक्षा या 2 विषयाचं विशेषत्व आहे. कारण हे दोन्ही विषय प्रत्येकाचं वैशिष्ट्य असणार आहे. जीएस सगळ्याला कॉमन आहे, समान आहे, इथं काही पर्याय नाही. पण एसए आणि ऑप्शनलमध्ये मात्र विशेष फरक असणार आहे. कारण यासाठी एसए प्रत्येक जण वेगळा काहीतरी विशेष लिहिणार आहे आणि आपल्या विशेषत्वाचे फायदे मिळणार आहेत, वेगळेपणाचे वैशिष्ट्य घटक त्यामध्ये प्राप्त होतील आहे. म्हणून एसए चे 250 मार्क हे युनिकनेस असणार आहेत. पण आजचा आपला फोकस पूर्ण लेक्चरचा असणार आहे ऑप्शनल सब्जेक्ट आहे. या ऑप्शनल सब्जेक्ट बद्दल आपण का महत्त्वाचं सांगतोय, कारण 500 मार्क वन वे इथं कंप्लीट डिफाईन होणार आहेत, कंप्लीट विशेष अंमलात येताना दिसणार आहेत. कारण यामध्ये तुमचं त्या सब्जेक्टवरचं कमांड आहे, तुमचं त्या सब्जेक्टबद्दल विशेष आयडेंटिटी आहे, खास रायटिंग स्किल आहे, नॉलेज आहे, स्पेशलायझेशन आहे, एक्सपिरियन्स आहे, रायटिंग स्किलबद्दल खास कमांड आहे. या बेसिसवर तुम्ही ते लिहिणार आहात तर तुम्हाला त्याचा ॲडव्हान्टेज मार्क फायदा घेता यावा लागेल. आणि म्हणूनच महत्त्व आहे ह्या संपूर्ण 1750 मार्कामध्ये. कारण शेवटी जीएस मध्ये मार्क काढायच्या सर्वांनाच मर्यादा आहेत. एसए वरती तुम्ही किमान वेगळं प्रभुत्व दाखवू शकता आणि शेवटी तुमची ओळख वैकल्पिक विषयामध्येच आहे. जसा तुमचा वैकल्पिक विषय त्याप्रमाणे तुम्हाला तसे मार्क मिळणार आहेत. आणि जसे इथं मार्क मिळतील त्याचा ॲडव्हान्टेज इथं घेता येईल आहे. कारण जीएस मधली जी बॅकलॉग ड्रॉबॅक आहे ते भरून काढण्याचा मार्ग आपल्याला ऑप्शनल सब्जेक्टमध्ये मिळतो. म्हणून ऑप्शनलवरती कमांड, ऑप्शनलवरती विशेष खास काम करणं गरजेचं आहे. या पद्धतीने त्याची तरतूद, सिक्युरिटी व्यवस्था इत्यादी पूर्ण करावी लागेल आहे. आणि म्हणून लक्षात ठेवा, वन वे एका सब्जेक्टवर वन वे 500 मार्क मिळवता येतात हे कुणासाठी विशेष असतं. आणि जो निवडतो त्याचे काही प्रिन्सिपल आहेत, त्याचे काही विशेष कॅरेक्टर्स आहेत ज्याच्या बेसिसवर याची तयारी करावी लागते. म्हणून ऑप्शनल का आणि कोणता निवडावा याची चर्चा आपण करूयात. आता एवढं समजलं 500 मार्काचा असतो, प्रत्येक पेपर 250 मार्काचा आहे. आणि याप्रमाणे आता जो ऑप्शनल निवडला असेल त्याच्याबद्दल म्हणजे आता निवडावं लागेल त्याच्याबद्दल काय आणि कसं प्रक्रिया पार पाडली जाते, कोणते वैकल्पिक विषय निवडले जातात. आयोगानं दिलेल्या जवळपास 30-35 विषयाची यादी आहे. सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, फायनान्स अनेक बॅकग्राऊंडमधले आयोगाने किमान विषय घेतलेले आहेत. पण जे विषय आहेत त्यामध्ये आपल्याला आपण कोणते निवडावं हे कसं ठरतं, त्याच्याबद्दल काय टर्म्स कंडिशन आहे, तर त्याचे 4 कंडिशन आहेत. वैकल्पिक विषय निवडण्याचे 4 कंडिशन आहेत. ऑलवेज लक्षात ठेवा, तुमचा त्या विषयामध्ये इंटरेस्ट असणं गरजेचं आहे. इच्छाशक्ती, तुम्हाला तो विषय आवडावा लागेल. आवडत नसेल तर आवड निर्माण होईल असा असला पाहिजे. मला काय आवडते माहिती नाही, मग देन शोधावं लागेल काय आवडते ते. पण त्या विषयामध्ये आपण रमलं पाहिजे, कनेक्ट झालं पाहिजे, आपण त्या विषयाच्या कनेक्टेड होत चाललोय असं ॲटलिस्ट फिलिंग येणं गरजेचं आहे. पण उगीच लोक मार्क घेत आहेत म्हणून, लोकांना जमते म्हणून मी पण घेतो, माझा मित्र घेतोय म्हणून मी पण घेतोय, मला कोणतरी मदत करते म्हणून मी पण घेतोय, मला कोणतरी नोट देणार आहे म्हणून मी घेतोय, करू नका. कारण यामध्ये
खूप जास्त मार्क असलेलं वेटेज म्हणून पाहिलं जातं, तिथे जर आपल्याला किमान इंटरेस्ट नसेल तर आपण मार्क नाही काढू शकत. तर असा कोणता विषय ज्याच्यामध्ये तुम्हाला किमान इंटरेस्ट असला पाहिजे. नंबर 2, याच्यामध्ये जे सोर्सेस आहेत, आपण निवडलेल्या विषयाचे जे सोर्सेस आहेत ते मार्केटमध्ये उपलब्ध आहेत का मुबलक स्वरूपामध्ये, आपण निवडलेल्या भाषेमध्ये, आपण निवडलेल्या विषयाचे भरपूर प्रमाणात सोर्सेस, मग गाईड, नोट्स, पुस्तकं, संदर्भ, समीक्षा, त्याच्याबद्दलचे काही विशेष रिपोर्ट्स, हे सगळं अवेलेबल असतं का आहे. एखादा विषय असतो ज्या विषयावर खूप मटेरियल मिळणं मुश्किल होतं आहे, जसं की मॅथ्स सारखा विषय, जसं की एखादा मॅनेजमेंट सारखा विषय, जो वेग आहे त्याला UPSC MPSC लेवलवरचं मार्केटमध्ये खास कंटेंट तयार झालेलं नसतं. मटेरियल अमर्याद आहे, पण स्पर्धा परीक्षा ओरिएंटेड, स्पर्धा परीक्षा स्पेशलाइज समोर ठेवून असलेलं मटेरियलची शक्यता खूप कमी राहते, ज्यामुळे त्या ठिकाणी आवश्यक तेवढे तयारीसाठी सोर्सेस नसल्याने मर्यादा येतात आहे. मग एखादा ऑड ऑप्शनल असा सब्जेक्ट घेतला ज्यामध्ये आपल्याला खास तयारी करायला मर्यादा येतील, तर मग त्याने इंटरेस्ट असूनही उपयोग नाही, कारण सोर्सेस इम्पॉर्टन्स आहेत. त्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट आहे गाईड पर्सन. गाईड पर्सन मार्गदर्शक लागतो, कारण ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह आहे. ऑब्जेक्टिव्ह असेल तर आपण आपली तयारी कसंही करतो, चुकलं तरी फेकतो, अंदाज करतो, सराव करतो, पण ते ऑब्जेक्टिव्ह आहे. इथं सब्जेक्टिव्ह आहे. काय लिहू, कसं लिहू, कुठून लिहू, त्याची भाषा काय असेल, प्रेझेंटेशन काय असेल, इंट्रोडक्शन काय असेल, कंटेंटमध्ये काय यायला पाहिजे, काय यायला नाही पाहिजे, ह्या सगळ्याबाबत नोट्स काय काढू, कसे काढू, कशा पद्धतीने त्याला नोट डाऊन करू, राईट डाऊन करू, हे सगळं कोणीतरी अनुभवी, त्या क्षेत्रातला विशेषज्ञ आपल्या आजूबाजूला अवेलेबल होणं गरजेचं पडतं. आपण कितीही माहेर असलो तर काही बाबतीमध्ये आपला वेळ वाचावा, लवकर यश मिळावं, राईट वेमध्ये निघावं, यासाठी मार्गदर्शकाची नेहमी मदत होते, जे महत्त्वाचं आहे. कारण शेवटी कोणी काही करत असला तरी गायडन्स हे तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत लवकर पोहोचवण्यासाठी मदतगार होत असतं, हे विसरायला नकोच. मी माझं बघतो, मी माझं करतो, करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण लागणारा वेळ, होणाऱ्या चुका आणि जाणारा अटेम्प्ट आपण टाळणं मुश्किल होऊन जाईल आहे. असं होऊ नये यासाठी कोणीही, तुमचा सिनियर, ज्युनियर, भाऊ, बहीण, नातेवाईक, शिक्षक, कुणी असू शकतो, सक्सेसफुल, फेलियर, कुणी, जो विद्यार्थी तुम्हाला वाटतो की तो गाईड करू शकतो, तो गाईड घेणं ऑलवेज हेल्पफुल आहे. मग मी जे ऑप्शनल घेईल त्याच्यामध्ये त्याच्यातला तो स्पेशलाइज असला पाहिजे. आणि स्पेशलाइजचा अर्थ कॉलेजचा प्राध्यापकच असलं पाहिजे असं नाही. खरं तर कॉलेजचा प्राध्यापक ज्यांना यातलं विशेष अनेक वेळा माहिती असतं असं नसतं, ते विषयाचे विशेषज्ञ आहेत, पण स्पर्धा परीक्षेत काय लागतं, UPSC MPSC काय डिमांड करते, याच्यापासून ते दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, आणि ते असणं अत्यावश्यक आहे. आणि लास्ट इम्पॉर्टंट आहे, सक्सेसचं प्रपोर्शन काय आहे, सक्सेस रेशो काय आहे, यशाचं प्रमाण काय आहे, मी निवडलेल्या विषयामध्ये यशाचं प्रमाण किती आहे. मला भले मॅथमॅटिक्स आवडतो, पण मॅथमॅटिक्समध्ये 1%च्या आसपास लोक सक्सेस होतात आहे. पण सक्सेस रेशोमध्ये कोणते विषय येतात, कोणते विषय जास्तीत जास्त विद्यार्थी घेतात, ते का घेतात, याची उत्तरे आपण पुढे पाहू. पण जे कोणी ऑप्शनल निवडतो, ते ऑप्शनल निवडण्याचे हे 4 मार्ग आहेत. ऑप्शनल निवडणार आहात तर तुम्हाला या 4 मार्गांचा विचार करावा लागेल. या 4 मार्गाद्वारे तुम्हाला ठरवावं लागेल की माझ्याकडे यापैकी काय आहे, काय नाही, नसेल तर मी कसं मिळवू, पण मला काय करायचंय हे समजलं पाहिजे. मग ऑप्शनलचं भरपूर मला इंटरेस्ट पाहिजे, किमान इंटरेस्ट पाहिजे, नसेल तर मिळवायला पाहिजे. सोर्सेस मिळतात का मराठीमध्ये, जर मराठी मीडियम आहे तर, इंग्लिश आहे तर इंग्लिश मीडियममध्ये, गाईड मार्गदर्शक असला पाहिजे, आणि सक्सेस रेशो, मी जो विषय निवडलाय त्याच्यात सक्सेस रेशो किती आहे, कशाप्रमाणे आहे, याबद्दलचे घटक माहिती आपल्याला असणं अत्यावश्यक आहे. वैकल्पिक विषय, कोणते वैकल्पिक विषय सर्वाधिक विद्यार्थी घेतात आहे.
आता सध्या ऑल इंडिया जर UPSCच्या बाबतीत पाहिलं तर सर्वाधिक विषय कोणते आहेत, ज्याच्यामधली सर्वाधिक परीक्षा देणाऱ्यांची संख्या पाहायला मिळते. यामध्ये पहिला सब्जेक्ट आहे PSIR, आणि हे रियालिटीमध्ये PSIR आहे. सक्सेस रेशोमध्येही आणि परीक्षा देणाऱ्यांची संख्याही. त्याला आपण पॉलिटिकल सायन्स अँड इंटरनॅशनल रिलेशन असं बोलतो. राज्यशास्त्र आणि आंतरराष्ट्रीय संबंध हे विषय घेण्याचं कारण काय आहे, तर डायरेक्ट 500 मार्काचा तर ऑप्शनल आहेच, पण त्यासोबत GS2 जो पेपर आहे, पॉलिटी आणि गव्हर्नन्स जो पेपर आहे तो 250 मार्काचा बेनिफिट देऊन जातो. हे 500 आणि 250 750 मार्काची तयारी होऊन जाते. या विषयासाठी वेगळी तयारी करावी लागत नाही, हा ऑप्शनल घेतला तर आहे. कारण हा GS2 जसाच तसा पॉलिटिकल सायन्स या ऑप्शनल मध्ये येतो. यामुळे GS2 साठी खास अभ्यास करावा लागत नाही. वेळ वाचतो, पैसे वाचतात, तयारीला खूप जास्त स्पेशलायझेशन करायला ऑप्शन मिळतो. म्हणून बरेच जण PSIR घेतात, ज्याच्यामध्ये GS2चं टेन्शन कमी होतं. त्यासोबत GS4 आहे, GS3 या अंतर्गतही मोठा सेक्शन इथिक्सचा आहे. याबद्दलचा पार्ट कव्हर करणं सोपं जातं. म्हणजे इथिक्स मधलं थेरीज, थिंकर्स इत्यादीचा पार्टही त्यामध्ये कव्हर होऊन जातो. ज्यामुळे हे इथले 250 मार्क, इथिक्स मधले ऑन ॲव्हरेज 50-60 मार्कापर्यंत थेरीज थिंकरचा फायदा इथिक्स पेपरमध्येही घ्यायला मिळतो. म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट घेणाऱ्यांची संख्या जास्तीत जास्त आहे. मटेरियल अवेलेबल आहे भरपूर, सगळ्या भाषेमध्ये आहे, मराठी, हिंदी, इंग्लिशमध्ये. गाईड पर्सन भरपूर आहेत, आणि कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास, इंटरनॅशनल रिलेशनचा अभ्यास, करंट रिलेटेड काही वाचायला आवडतंय अशा विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त आहे. म्हणून पॉलिटिकल सायन्स PSIR घेणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे देशात सर्वाधिक रेशो, सर्वाधिक प्रमाण म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्यानंतर कमी अधिक प्रमाणात जे कनेक्टेड सब्जेक्ट आहेत त्याच्यामध्ये सोशियोलॉजी आहे, तिसरा जिओग्राफी आहे, आणि चौथा हिस्ट्री आहे, पाचवा पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आहे, सहावा अँथ्रो आहे, अँथ्रोपॉलॉजी. मग या माध्यमातून हे प्रमाण कुणाचं किती आहे, 2-4% कमी अधिक आहे. पण पहिल्या 3 सब्जेक्टमध्ये तुलनात्मकरित्या तेवढं समान कॉम्पिटिशन आहे, संख्या तेवढीच जास्त तगड्या प्रमाणात आहे. पण जेवढे लोक जे ऑप्शनल घेत आहेत त्यामध्ये 80% लोक याच ऑप्शनलमध्ये आहेत. बॅकग्राऊंड तुमचं काही असो, सायन्स असो, आर्ट्स असो, इंजिनिअरिंग असो, मेडिकल असो, सगळेजण याच ऑप्शनलपैकी एक ऑप्शनल घेताना दिसत आहेत. हे त्याचं विशेष आहे. कारण पुन्हा सब्जेक्टचा आवाका, GS मधलं बेनिफिट, अवेलेबिलिटी, गायडन्स, राईट कोचिंग, राईट मटेरियल, राईट एक्स्ट्रा GS मधलं ॲडव्हान्टेज, या दृष्टिकोनातून पुन्हा GS अंडरस्टँडिंग या पद्धतीने या विषयाला पाहायला मार्ग मिळतो. पण जास्तीत जास्त विद्यार्थी मात्र या विषयाकडे लक्ष देत आहेत, हे विसरू नका आहे. प्रामुख्याने सोशॉलॉजीचं प्रमाण बरंच जास्त आहे, जिओग्राफी, हिस्ट्रीचं प्रमाण जास्त आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सिलेबस कमी आहे म्हणून लोक घेतात, परंतु विषयाची डीपनेस जी आहे ती मात्र जास्तीत जास्त आहे. पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची, अँथ्रोपॉलॉजीची तुलनेनं विषय मेडिकलच्या रिलेटेड बरेच विद्यार्थी आहेत, ते मात्र अँथ्रो घेताना दिसतात आहे. काही लोक फिलॉसॉफी पण घेतात, त्यात काही शंका नाही. पण पुन्हा आपलंही इम्पॉर्टन्स आहे, आपलाही दृष्टिकोन आहे, जे या विषयाला घेताना आपल्याला विचार करावा लागेल की नेमकं मी काय आणि कोणता विषय घेणं गरजेचं आहे. वैकल्पिक विषय सहसा घेऊ नये, असं घेऊ नये म्हणणं डिफिकल्ट आहे. पण कोणता विषय घेऊ नये, तर आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे जर मार्गदर्शन, संसाधन
इच्छाशक्ती, या बाबतीत काहीतरी डाऊट आहे, मर्यादा येईल असं वाटतंय, तर मग असे पेपर्स घेणं योग्य नाही. मार्गदर्शन नसेल, संसाधन योग्य प्रमाणात नाहीत, आपली इच्छाशक्ती तेवढी नाही, तर आपण असे विषय घेणं टाळावं आहे. कसं, जशाप्रमाणे पेपर सोडवणे असेल, पेपर लेखन असेल, लेखन कौशल्य घटक असेल, लेखन कौशल्य घटक या बाबतीत काही काम करायचं असेल, तर त्या वेळेला आपल्याला त्या विषयाबद्दल योग्य मार्गदर्शन, माहिती या सगळ्याबद्दल काम करण्याची गरज भासते. आणि ते नसेल तर त्याच्यावर खूप जास्त मर्यादा आल्याशिवाय राहत नाहीत. हे विशेषत्व या ठिकाणी लक्षात ठेवावं लागेल आहे. असं कोणता नाही जो सब्जेक्ट घेऊच नाही असं काही नाही आहे, पण तुलनेनं कमी वेळ लागेल, तुलनेनं GS मध्ये बेनिफिट मिळेल असा विषय घेण्याचा प्रयत्न करणं अल्वेज चांगलं आहे. ज्या विषयासाठी खास तयारी करावी लागेल, स्पर्धा परीक्षेतील कोणी गाईड करणारी व्यक्ती नाही, सहजरित्या याबद्दल संसाधन नाही, तर अशा वेळेला त्या ठिकाणी आपण ते विषय न निवडलेलं बेटर आहे. थोडक्यात त्याच्याबद्दलच्या तयारीच्या दृष्टिकोनातून सगळे ऑप्शन आपल्याकडे असणं आवश्यक आहे, हे विसरू नका आहे. वैकल्पिक विषय निवडण्याच्या अटीमध्ये पहिली प्रायोरिटी आपण जी मगाशी बोलली, पसंती क्रमांक महत्वाचा आहे. माझा त्या विषयाला पसंती क्रमांक किती आहे त्याचे इम्पॉर्टन्स आहे. त्यासोबत सामान्य अध्ययन GS मधील सामान्य अध्ययन GS पेपर मधील त्याचे फायदे काय आहेत, सामान्य अध्ययन मध्ये त्याचे फायदे काय आहेत याच्याबद्दलचा विचार घटकही त्यामध्ये आपल्याला विचारात घ्यावा लागेल, हे विसरू नका आहे. त्यासोबत आपली त्या विषयामध्ये लेखन करायची तयारी किती आहे. उगीच मी घ्यायला घेतोय पण लिहायचं म्हणलं की टेन्शन येतं, वाचायला आवडतं, सब्जेक्ट बेस्ट वाटतो, करायला मजा येईल असं वाटतंय, पण लिहायची तेवढी तयारी पाहिजे. तुम्हाला रात्री 12 वाजता जरी उठून बसवलं तर असं वाटलं पाहिजे की यस आपण लिहायला तयार आहोत. कधी पण काही पण वाचायची व लिहायची तयारी असल्याशिवाय ऑप्शनल घेणं सोपं काम नाही आहे. कारण 500 मार्क आहेत, तुम्ही त्याच्यात मास्टर माइंड बनणं हे अपेक्षितच आहे किंवा ऑब्वियस आहे, ज्याच्यावर खास लक्ष द्यावं लागेल, हे विसरून चालणार नाही आहे. आणि त्यासोबत विषयाची व्याप्ती ओळखून काम करता आलं पाहिजे. त्याचं एक जे नेचर कल्चर आहे त्या विषयाबद्दलचं ते पाहता येणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपण ऑप्शनलकडे पाहत असू तर खास करून बऱ्याच खास मर्यादा अंमलात आलेल्या पाहायला मिळतील आहे. त्याशिवाय ऑप्शनल निवडणं योग्य नाही. आणि मगाशी आपण जे 4 अटी पाहिल्या त्या प्रमुख अटी आहेत. पसंती क्रमांक, सोर्स पर्सन, सोर्सेस आणि सक्सेस रेशो, ह्या त्याच्या फंडामेंटल 4 अटी आहेत, ज्या पहिली प्रायोरिटी आहे. त्यानंतर या 4 गोष्टीकडे आपल्याला लक्ष देणं आणि त्यानुसार कार्य करणं आवश्यक आहे. अंतिम निकालामध्ये वैकल्पिक विषयाची भूमिका, फायनल रिझल्टमध्ये ऑप्शनलची भूमिका काय आहे. आता मगाशी बोललो आपण त्याप्रमाणे 1750 मार्कापैकी 500 मार्क म्हणजे आपण समजू शकतो याचं ॲडव्हान्टेज काय आहे. एक 500 मार्काचं, त्याच्यामध्ये या वैकल्पिक विषयाचा GS आणि SA या पेपरमध्ये किती ॲडव्हान्टेज होतो याच्यावरही अंतिम निकालामध्ये ऑप्शनलचा इम्पॅक्ट होताना दिसतो. जर मी असा ऑप्शनल निवडलाय ज्या ऑप्शनल सोबत GS मध्येही त्याचा बेनिफिट होतो, इतिहास, भूगोल, पॉलिटी, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स, किती ॲडव्हान्टेज आहे, कशा प्रकारचा आहे, त्याचा फायदा इथे होणार आहे. मग ऑप्शनल असा ज्याचा जास्तीत जास्त ॲडव्हान्टेज GS मध्ये होते असं दिसत असेल आणि 1-2 essay लिहिण्यामध्येही त्याचा फायदा होत असेल तर ते 500 आणि इथले 200-250, इथले 100-125 मार्कांचा विचार केला तर 700-800 मार्काची तयारी करण्याला बेनिफिट मिळतो. प्रामुख्याने जर आपण आता असं पाहिलं PSIR सब्जेक्टच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं पाहिलं तर काय लक्षात येईल आहे, ऑप्शनल 500 मार्क हा इथला GS मधला 250 मार्काचा बेनिफिट आणि ॲव्हरेज एखादा essay हा येऊन जातो पॉलिटीच्या रिलेटेड. जसं आता 2023 मध्ये
UPSCला आलेले 2 essay आहेत जे कॉन्स्टिट्यूशन आणि इंटरनॅशनल रिलेटेड आहेत. मग 500, 750 आणि 750 प्लस हे 125, 875. मग 875 मार्क 1750 पैकी तर कल्पना करू शकतो आपण अवरेज 950 प्लस अराउंड 1000 मार्काला मेरिट लागतं. फायनल निकाल UPSC मधला अवरेज 1000 मार्काच्या प्रपोर्शनमध्ये असेल तर आपण सक्सेस यादीमध्ये येतो. आणि या 1000 पैकी जर 875 मार्काचा असा पद्धतीने ऑप्शनल रोल करणार असेल तर आपण अंतिम निकालामध्ये या विषयाची भूमिका पाहू शकतो. तसंच पाहिलं असेल 500 मार्काचा ऑप्शनल समजा जिओग्राफी घेतलंय, सोशियोलॉजी घेतलंय, किंवा तुम्ही हिस्ट्री घेतलेला आहे, किंवा पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन घेतलेलं आहे, तर या विषयाच्या 500 सोबत तुम्हाला GS मध्ये प्लस किमान 150 किंवा 100 मार्कापर्यंतचं वेटेज बेनिफिट मिळताना दिसतंय. फक्त PSIRचा जास्त ॲडव्हान्टेज आहे कारण 250 मार्काचा एक पेपर अख्ख्या तसाचा आहे. पण इकडे सुद्धा 100-150 मार्काचा फायदा मिळतो, एखादा essay येऊन जातो. याप्रमाणे सुद्धा इथेही 700 मार्कापर्यंत आपल्याला ॲडव्हान्टेज तयारी करायला मिळतोच. म्हणून अंतिम निकालामध्ये वैकल्पिक विषयाची भूमिका ऑलवेज निर्णायक आहे, अतिशय निर्णायक आहे, सर्वोच्च सर्वोत्तम आहे. याला कुठलाच ऑप्शन नाही, एवढं महत्त्वपूर्ण आहे असं म्हणायला नेहमीच वाव आहे. वैकल्पिक विषयाचा सामान्य अध्ययन या विषयावर प्रभाव आणि महत्त्व जसं आपण मगाशी बोललो त्याप्रमाणे GS1, GS2, GS3, GS4 या 4ही विषयामध्ये आपल्याला बेनिफिट त्या त्या विषयाच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतात. या ठिकाणी सोशियोलॉजी, हिस्ट्री, जिओग्राफी एकाच विषयामध्ये एकाच पेपरमध्ये 3 विषयाचा बेनिफिट पाहायला मिळतो. तर पेपर 2 मध्ये पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे आणि इंटरनॅशनल रिलेटेड आहे, इंटरनॅशनल रिलेशनचा पार्ट. मग ऑप्शनल माझा जसा आहे तसा मला GS1 ला बेनिफिट मिळेल, GS2 ला बेनिफिट मिळेल आणि GS3-4 मध्ये सुद्धा याचे बेनिफिट पाहायला मिळतात आहे. मग या पद्धतीने इथे तुम्हाला GS3-4चा फायदा काय आहे, इकॉनॉमिक्सचा सेक्शन आहे, सायन्सचा फायदा आहे आणि इथिक्स पेपरमध्ये पॉलिटिकल सायन्सचा बेनिफिट आहे. पेपर 3 आणि 4 मध्ये तुम्हाला यासोबत एन्व्हायरमेंट ह्याचाही घटक पाहायला मिळतो, सिक्युरिटी आहे. हे सगळे आपल्याला या पद्धतीने GS3 आणि 4 च्या अंतर्गत GSचा बेनिफिट ऑप्शनलला कसे होतील या कनेक्टेड या विषयावर आपण भर देऊ शकतो. म्हणजे एकूणच ह्या सगळ्या विषयाचा GSC कुठला कनेक्टेड पार्ट लागतो आणि कोणत्या विषयावर किती इम्पॅक्ट होतो यानुसार अनेक वेळा ऑप्शनल निवडण्याची पद्धत असते. म्हणून त्या दृष्टिकोनातून विचार करावा लागेल आहे. कारण शेवटी GS मध्ये मार्क घ्यायला मर्यादा येतात, पण ऑप्शनलच्या पेपरमुळे आपण GS मध्ये अधिकतम मार्क घेण्याची तयारी करू शकतो. ह्याचा ॲडव्हान्टेज घ्यायला पाहिजे आहे. म्हणजेच सब्जेक्ट कोरिलेशन इम्पॉर्टंट आहे. वैकल्पिक विषय आणि GS याचं संतुलन करता आलं तर आपल्याला फायनल निकालामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडता येईल, त्याचे ॲडव्हान्टेज घेता येईल आणि त्या दिशेत आपण त्याच्याबद्दलची तयारीही करू शकतो. हे त्याचं विशेष आहे. वैकल्पिक विषयाची तयारी माध्यम MPSC UPSC साठी एकत्र कशी करावी. वैकल्पिक विषयाची तयारी, पहिला आहे शब्द माध्यम. मीडियम मी कुठलं ठेवू. मीडियम महाराष्ट्रीयन विद्यार्थी एकतर मराठी ठेवणार आहे अन्यथा इंग्लिश ठेवणार आहे. शक्यतो कोणी हिंदी घेत नाही. आणि तयारी मी MPSC UPSC कसं करू एकत्र आहे. आता MPSC UPSC दोन्ही मराठीतून देता येते. मराठी माध्यमातून परीक्षा देऊ शकतो आपण. मराठी माध्यमातून परीक्षा देता येईल. कोणती परीक्षा देता येईल. मुख्य परीक्षा आणि मुलाखत.
दोन्ही मराठीतून देता येईल. मग जर 2025 पासून MPSC डिस्क्रिप्टिव्ह होते आहे तर ती UPSC प्रमाणे होणार आहे. मग UPSC प्रमाणे होत आहे तर मी UPSC का नको करू? जर MPSCचा अभ्यास करून MPSCच्या सिलेबस प्रमाणे मी काही तयारी करणार असेल तर ती तयारी UPSC प्रमाणेच असावी लागणार आहे. सिलेबस तोच ठेवलेला आहे. परीक्षेचा पॅटर्न व दर्जा समतुल्य राहील, सारखा राहणार नाही पण समतुल्य राहील. तर आपल्याला त्या दृष्टिकोनातून तयारी करावी लागेल. मग मी MPSC मराठीतून देणार आहे आणि ऑलरेडी UPSC मराठीतून देता येते, तर याप्रमाणे मुख्य परीक्षा व मुलाखत मराठीतून देता येईल आहे. पूर्व परीक्षा हिंदी इंग्रजीमधून असते. हिंदी आणि इंग्रजी या माध्यमातून पूर्व परीक्षा होते. पण जे लिहावं लागतं तिथं मर्यादा येतात भाषेच्या, आणि तिथं मर्यादा येऊ नये यासाठी आपल्याला आयोगानं आपल्या भाषेतून पेपर लिहायची परवानगी दिलेली आहे. त्यामुळे दोन्हीची तयारी कसं एकत्र करावं ते या पद्धतीने करावं. जे मी मीडियम निवडतोय ते मीडियम माझं MPSC UPSC दोन्ही परीक्षेला समान असणार आहे आणि त्या दिशेत त्या पद्धतीने मी माझी तयारी करणार आहे हे इथे विसरायला नको. आणि या माध्यमातूनच या विषयावरचं कमांड मला मिळवावं लागेल, जे या विषयासाठी विशेष राहील. या पद्धतीने त्याची कार्यवाही, हा त्याचा मुख्य घटक, हेतू इत्यादी आपल्याला विचारात घेणे अपेक्षित राहील आहे. अशा पद्धतीने वैकल्पिक विषय का, कोणता, कसा निवडावा, कशा पद्धतीने तयारी करावी, त्याचं महत्त्व काय, रिझल्टवर परिणाम काय, त्या माध्यमातून त्याची कार्यवाही कशी केली जाईल, ह्या सर्व पातळीवर आपल्याला याबद्दलचा आढावा घेणं अपेक्षित आहे. त्या दिशेत त्याची कार्यवाही करणंही आवश्यक आहे. याचा अंदाज, याची भूमिका या माध्यमातून पाहायला मिळते आहे. अशा पद्धतीने ऑप्शनल निवडण्याबद्दलचं एक छोटंसं मार्गदर्शन घटक हा या लेक्चरच्या माध्यमातून आपल्या सर्वांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न होत आहे. व्हिडिओ कसा वाटला आणि ऑप्शनलबद्दलची काय शंका आहे आपली जरूर कमेंटमध्ये कळवा आहे. आपण पुन्हा भेटू याच सिरीजप्रमाणे नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू.